अर्थसंकल्प म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचा वार्षिक रोडमॅप होय. केंद्र सरकारचे उत्पन्न आणि खर्च याचा आराखडा म्हणजे वार्षिक अर्थसंकल्प होय. पण बजेट हा शब्द नेमका कसा तयार झाला? भारतावर ब्लॅक बजेट सादर करण्याची वेळ का आली? याची माहिती जाणून घेऊया ब्लॅक बजेट आणि वरचा क्लास व्हिडिओतून. बजेट हा शब्द तयार कसा झाला? भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्प हा शब्द वापरण्यात आलेला नाही. त्याऐवजी वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजेच ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हा शब्द वापरण्यात आला आहे. पण कालांतराने या शब्दाला अर्थसंकल्प किंवा बजेट अशी ओळख प्राप्त झाली. बुगेट या फ्रेंच शब्दापासून बजेट शब्द तयार झालाय. याचा अर्थ छोटी बॅग असा होतो. ही पिशवी चामड्यापासून तयार केलेली असे. यात महत्वाची कागदपत्र ठेवली जात. म्हणूनच अर्थसंकल्पाचे दस्तावेज चामड्याच्या पिशवीत ठेवली जातात. ब्लॅक बजेट कुणी सादर केला? इंदिरा गांधी सरकारच्या काळात पहिल्यांदा ब्लॅक बजेट सादर करण्यात आला. 1973 साली अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ब्लॅक बजेट संसदेत मांडला. देशावर मंदीचे सावट असल्याची माहिती चव्हाण यांनी संसदेत दिली. जेव्हा सरकारचा खर्च कमाईपेक्षा जास्त होतो तेव्हा सरकारला बजेटमध्ये कपात करावी लागते आणि त्यालाच ब्लॅक बजेट म्हणतात. 1973 साली अर्थसंकल्पात 550 कोटीहून अधिक तूट दाखवण्यात आली. ही तूट प्रचंड मोठी होती. म्हणूनच अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला ब्लॅक बजेट म्हटलं जातं. ब्लॅक बजेटची कारणे. ब्लॅक बजेट मांडण्याची वेळ भारत सरकारवर का ओढावली याची कारणे पाहूया. 1971 साली भारत विरुद्ध पाकिस्तान युद्ध पार पडले. यातूनच बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यावेळेस देशाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. युद्धामुळे केंद्र सरकारवर आर्थिक बोजा वाढला. त्यामुळे उत्पन्नापेक्षा जास्त खर्च भारत सरकारला करावा लागला. खराब हवामानामुळे देशावर दुष्काळ परिस्थिती ओढावली. या दुष्काळावर मात करण्यासाठी भारत सरकारला अधिक खर्च करावा लागला. याचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. तसेच जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती सतत वाढत होत्या. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची डोकीदुखी वाढली. या काही कारणांमुळे इंदिरा सरकारला ब्लॅक बजेट सादर करावा लागला. त्याचबरोबर केंद्र सरकारनं ड्रीम बजेट देखील सादर केले होते. ड्रीम बजेट नेमका कसा होता? ड्रीम बजेट कोणी सादर केला? ही सर्व माहिती पाहूया पुढील भागात. तर कसा वाटला वरचा क्लास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वरचा क्लास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.